हे सगळं कधी थांबवणार आहे तुम्ही? काय थांबवणार आहे? हेच जे चाललंय ते. काय चाललंय? तुम्हाला खरंच माहित नाही काय चाललंय ते? उगाच मला येड्यात काढू नका. मला आता कळून चुकलंय. तुम्ही मेला नव्हतात, मेल्याचं नाटक करत होतात. आम्ही मारल्याचं फक्त निमित्त झालं, पण हे बुवा बाजी करायचं सगळं आधीपासून ठरलं होतं तुमचं. खरं आहे ना? बोला की. लालेजी काय आहो तुम्ही? तुम्हाला तेच तेच बोलून कंटाळा नाही का होत? याआधी सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलंय. पुन्हा 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 त्याच विषयावर का बोलतोय आपण? माझं ऐका, असं लोकांना फसवून मिळालेला पैसा चांगला नाही. असा पैसा फार काळ नाही टिकत आहो. हा पैसा घरात अवदसा घेऊन येईल, आयुष्य बर्बाद करून ठेवल. माझं ऐका की, अजून वेळ नाही गेली. हे जे चाललंय ना ते सगळं बंद करून टाका. नको आपल्याला असला पैसा. लालेजी अहो, हे सगळं मी नाही करत. हा भगवंताचा आदेश आहे आणि मी फक्त पाळतोय. लालेजी, भगवंताच्या कार्यामध्ये कृपया हस्तक्षेप करू नका. मी हस्तक्षेप करते का? बायको आहे तुमची, माझा हक्क आहे तुमच्यावर. तुम्ही कुठं चुकत असाल तर ते सांगायचा हक्क आहे मला. तुम्हाला चांगला मार्ग दाखवायचा हक्क आहे. हे बघा, आधीचे सगळे उद्योग मी माझ्या पोटात घेतलेत, पण का? कारण त्यात एक हात दुकटी बाई फसत होती. त्या बायकांना अक्कल नव्हती. पण आता तुम्ही अख्ख्या गावाला फसवायला निघालाय. मला नाही पटत. बायको म्हणून मला तुमची काळजी वाटते, मला गावाची काळजी वाटते. हे बघा, हे जे काही चाललंय ना, बायको म्हणून मला लय त्रास होतो याचा. लालेजी, तुम्हाला त्रास होतं हे मला सहन होत नाहीये. तुम्हाला एवढाच त्रास होतोय तर मला सोडून जा. असंही मी मोह, माया, वासना, संसार या सगळ्याचा त्याग केलाय. तुम्हाला सोडायला लग्न नाही केलंय मी तुम्हाला सांगते, मला हे सगळं नाही पटत आहे. का थांबत नाहीये हे? लाले, आले. नाही पटत आहे मला. काय हिची कटकट कटकट कटकट. हिला सुद्धा माझी आठवण येते बहुतेक. बोल ग. हॅलो, ऐका ना, दादा आला होता. कसा काय? पोलीस होते ना तिकडे? नाही, तो जेव्हा आला तेव्हा पोलीस नव्हते घरी आणि तो लपून छपून आला होता. मी पोलिसांना फोनही लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझ्या हातून मोबाईल खेचून घेतला आणि फेकून दिला आणि तो इथनं पळून गेलाय. तो इथून खूप रागात निघालाय. तुम्हाला मारण्याच्याच बेतात आहे. प्लीज तुम्ही अलर्ट राहा आणि स्वतःची काळजी घ्या. विभावरी, मला लोकांची काळजी घेता येते आणि माझी काळजी घेणारा भगवंत आहेच की. काळजी करू नकोस. काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. आणि असंही ज्याच्या नशिबात ते लिहिलंय ते होतच. समजा तुझ्या भावाच्या हातून जर माझा मृत्यू लिहिला असेल तर त्यात ढवळाढवळ करणारे आपण कोण, सांग बरं? अहो, तुम्ही असं काही बोलू नका. तुम्हाला माझी शपथ आहे.